गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की एखादा माणूस किंवा प्राणी जेव्हा अपघातामध्ये किंवा आत्महत्या करून किंवा आजाराने किंवा नैसर्गिक मरतो तो त्या ठिकाणी त्या जागेवर आणि त्या अचूक क्षणी कसा पोचतो बरं? हे सर्व सविस्तर वर्णन आहे ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाचं भाग्य कधी लिहिलं जातं आणि ते कोण लिहितं कधी तुम्हाला माहीत आहे का बरं? आपण सर्वजण बघतो की यमदूत आपल्या मृत्यूनंतर आपल्याला घ्यायला घेतो, मग नंतर होतं काय बघा, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। एकदा देवी पार्वतीच्या मनामध्ये एक प्रश्न वारंवार येत होता। न राहून सुद्धा तिनं महादेवांना विचारलं, शिव एक गोष्ट विचारू का? शिवाने डोळे उघडले आणि ते म्हणाले, विचार देवी, तू विचारलेला प्रश्न सृष्टीशी निगडीत असावा बघा, आणि तो जर निगडीत असला ना तर मी तुला कथा स्वरूपात उत्तर देईल, जेणेकरून तुला आणि या जगाला साक्षात्कार होईल। पार्वती देवींनी त्यांचा प्रश्न विचारला, माणसाचं भाग्य खरंच जन्माआधी लिहून ठेवलेलं असतं का बरं? भगवान शिवानं डोळे बंद केले आणि त्यांनी कथेला प्रारंभ केला। पृथ्वी तलावर एक महान राजा भगीरथ होता। त्याचं राज्य समृद्ध होतं आणि त्याचे नागरिक खूप आनंदित होते। प्रत्येक रात्र तो वेश बदलून आपल्या नगरामध्ये फिरत असे, कारण त्याला आपली प्रजा, तिचं दुःख आणि तिची खरी परिस्थिती आहे ना ती समजून घ्यायची होती। त्या रात्रीसुद्धा तो नेहमीप्रमाणे एक सामान्य गृहस्थाचा वेश घेऊन नगर भ्रमणासाठी बाहेर पडला होता। रात्रभर नगराच्या गल्ली बोळामध्ये फिरून तो पहाटेच्या सुमारास एका घनदाट जंगलाच्या सीमेपर्यंत पोचला। थोड्याच अंतरावर एक युवक आपल्या खांद्यावर कुऱ्हाड घेऊन त्या जंगलामध्ये प्रवेश करत होता। तो एक सरळ साधा लाकूड तोडा दिसत होता। काही क्षणातच तो जंगलातल्या एका उंच झाडावर चढून लाकूड तोडायला लागला। राजा दूर उभा राहून त्या युवकाकडे पाहत होता। इतक्यात एक विचित्र घटना घडली। झाडाजवळून अचानक एक भयंकर अस्वल जोरात धावून आला आणि थेट त्या झाडावर चढू लागला। हे पाहून राजा आश्चर्यचकित झाला। इतका मोठा प्राणी झाडावर चढतो आहे, हे शक्य आहे का बरं? सामान्य अस्वल कधीच झाडावर चढत नाही ना, पण हा तर काहीतरी वेगळाच प्रकार होता। लाकूड तोड्यानं ज्या क्षणी अस्वलाला आपल्याकडे येताना पाहिलं, त्याच्या हातपाय गारटलं, भीतीनं त्याच्या हातातली फांदी सुटली आणि तो थेट जमिनीवर कोसळला। एका क्षणामध्ये त्याचे प्राण गेलं। हे पाहून राजा सुद्धा आदळून गेला। अस्वल खाली उतरला आणि अचानक त्यानं रूप बदललं। आता समोर एक अत्यंत सुंदर स्त्री उभी होती। ती थोड्याच अंतरावर असलेल्या एका विहिरीजवळ जाऊन बसली। राजा सर्व काही दृश्य पाहत होता आणि ते दृश्य पाहून सुन्न झाला होता। तो सावधपणे एका झाडाच्या आडून त्या स्त्रीकडे पाहत होता। बघा, थोड्याच वेळामध्ये त्या वाटेनं 2 शिपाई येत होते। ते दोघे सख्खे भाऊ होते आणि रात्रभर नगर रक्षणाच्या गस्तीवर होते।
त्यापैकी लहान भावानं त्या स्त्रीला पाहिलं आणि पहिल्या नजरेत तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. तो आपल्या भावाला म्हणाला, भाऊ, त्या मुलीला पाहिलंस का? मला असं वाटतं की तीच माझ्या जीवनसाथीसाठी योग्य आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे. मोठा भाऊ त्याच्याकडे बघून हसला, पण नंतर तोही तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. त्यानं तोही म्हणाला, तू कसं काय लग्न करशील बरं? मी तुझा मोठा भाऊ आहे आणि मलाही तीच आवडलेली आहे. तिच्याशी लग्न करायचं असेल ना तर ते मी करेल. दोघांमध्ये वाद सुरू झाला. तेवढ्यामध्ये मोठ्या भावाने शांतपणे सुचवलं, चला आपण तिलाच विचारूया. ती जिच्यासोबत लग्न करायला तयार होईल ना, आपल्याला ते मान्य असेल. ते दोघे तिच्याजवळ जातात आणि मोठ्या भावानं विचारलं, सुंदरी, तू कोण आहेस बरं आणि इथे एकटे काय करतेस बरं? ती स्त्री म्हणाली, माझं नाव रूपा आहे. मी या जंगलाच्या जवळच्या गावामध्ये राहते. माझं इथे कोणीही नाही. माझी आई नुकतीच गेली. मी एकटी आहे आणि योग्य वराच्या शोधात आहे. लहान भावाचा हा चेहरा उजळला. त्यानं लगेच लग्नाची मागणी केली. रूपा हसली आणि म्हणाली, मला तुम्ही दोघेही आवडता, पण मी त्याच्याशी लग्न करेल जो अधिक बलवान असेल. हे ऐकून दोघे भाऊ एकमेकांशी स्पर्धा करू लागले. कटाक्षानं एकमेकांशी भिडले. हातात तलवारी निघाल्या आणि काही क्षणात एकानं दुसऱ्याच्या पोटामध्ये तलवार खुपसली तर दुसऱ्यानं त्याच्या गळ्यावर वार केला. दोघेही एकमेकांच्या हातून मृत्युमुखी पडले. ते पाहून ती स्त्री प्रचंड हसली आणि जंगलामध्ये निघून गेली. बघा, इथे तो राजा भगीरथ होता ना, घाबरून थरथर कापायला सुरुवात झाली होती. त्याने ठरवलं की तो तिच्या मागे जाईल आणि या रहस्याचा उलगडा करेल. तो सावधपणे तिच्या मागे मागे जातो. जंगलाच्या आत ती स्त्री चालत होती. सूर्य आता पूर्णपणे उगवलेला होता. इतक्यात त्या स्त्रीनं पुन्हा रूप बदललं. आता ती एक विषारी नागिण बनलेली होती आणि जवळच असलेल्या नदीतमध्ये झेपावली. राजा तिच्या मागेच होता. त्याच्या डोळ्यासमोर नाग नदीत पोहून एका छोट्याशा होडीपर्यंत पोचला. त्या होडीत 10-12 प्रवासी होते. नागाच्या आगमनानं गोंधळ उडाला. भीतीनं काही जण नदीत उड्या टाकून पोहत सुटले. काहींना पोहता येत नव्हतं. ते पाण्यात बुडून मरण पावले. काही वेळानं नाग नदी बाहेर आला आणि काही अंतर चालल्यानंतर एक वृद्ध गरीब ब्राह्मण बनला. राजा यावेळी त्याच्या अगदी जवळ गेला असता आणि नमस्कार केला. त्या ब्राह्मणानं सुद्धा आशीर्वाद दिला. राजानं विचारलं, ब्राह्मण देव, तुम्ही कोण आहात बरं? ब्राह्मण म्हणाला, मी एक वैद्य आहे. राजमळ नगरीत एका राजाला उपचार देण्यासाठी निघालो आहे. राजा हादरला. आता मात्र त्यानं ठरवलं, हे काही साधं प्रकरण दिसत नाही. त्याने त्याला थेट समोर विचारलं, तुमचं खरं रूप काय आहे ना? मी सगळं पाहिलं आहे. तुम्ही भालू होता, मग स्त्री, मग नाग, आता तुम्ही ब्राह्मण झाला. हे नक्की काय चाललंय बरं? ब्राह्मण म्हणाला, राजन, तुम्ही मला ओळखूनही काही करू शकत नाही, कारण मी काळ आहे आणि एक दिवस मी तुझाही अंत करणार आहे. राजा भागीरथ घाबरला. त्याने हात जोडले. विचारच करू शकत नव्हता की याच्याशी नक्की वागावं कसं. त्याने नम्रतेने विचारलं, मग कृपया मला सत्य सांगा, हे सगळं का बरं? का त्या लाकूड तोड्याचा मृत्यू, का त्या भावांचा संवार, त्या प्रवाशांचं बुडणं, हे सगळं का झालं बरं? त्यावर काळ म्हणाला, राजन, मृत्यूचा क्षण, ठिकाण, कारण हे सर्व जन्मता निश्चित झालेलं असतं. मी फक्त त्या योजना पूर्ण करतो. मी कुणालाही मारत नाही. फक्त योग्य वेळ आल्यावर योग्य ठिकाणी नेतो. लाकूड तोड्याची त्या मृत्यू झाडावरून पडूनच ठरलेली होती. म्हणून मी त्याला जिथे आणलं ते शिपाई एकमेकांच्या हातून मरतील हे ठरलेलं होतं. त्यासाठी मी सुंदर स्त्री झालो. प्रवासी नदीत बुडणारच होते म्हणून मी नाग झालो. राजा थक्क झाला.
त्याचं संपूर्ण विश्व ढवळून निघालं होतं. आता त्याला कळालं होतं की मृत्यू टाळता कधीच येत नाही. कितीही युक्त्या केल्या तरी जे लीला आहे ना ते घडणारच आहे. राजा खूप घाबरत म्हणाला, काळदेव, आता तुम्ही माझ्यासमोर उभे आहात. तुमचं खरं स्वरूप मला माहीत आहे. मी तुमच्याशी वाद घालणार नाही, पण माझी एक विनंती आहे. माझी शंका दूर करा. तुम्ही म्हणता ना की प्रत्येकाच्या जन्माच्या क्षणी त्याचा मृत्यू निश्चित होतो, पण हे खरंच नशिबात ठरलेलं असतं का? बघा, काळ म्हणाला, राजा भगीरथ, तू अत्यंत बुद्धिमान आहेस, त्यामुळं मी इतक्या सहजपणे तुला उत्तर देतोय. हो, प्रत्येक जीवाच्या जन्मावेळी त्याची मृत्यूची वेळ, जागा, कारण हे सर्व ठरलेलं असतं. ब्रह्मदेव त्या क्षणी संपूर्ण भाग्यलिपी लिहून ठेवतो. फक्त त्याचा मार्ग, जीवनक्रम आणि निवड यामध्ये थोडी मोकळीक असते, परंतु शेवट मात्र निश्चित असतो. राजा विचारमग्न झाला. म्हणजेच मी जे काही बघितलं, तो लाकूड तोड्या, तो शिपाई, तो प्रवासी, सगळं एकाच ठराविक नियतीचा भाग होतं का? काळ बघा म्हणाले, हो, माझं काम आहे त्या नियतीला वास्तवात उतरवणं. मी केवळ निमित्त असतो. कधी भाळू, कधी स्त्री, कधी नाग, कधी ब्राह्मण, पण शेवटी मी काळच आहे ना. जेव्हा वेगवेगळ्या रूपामध्ये मी मृत्यूचा अनुभव घेऊन येतो, तेव्हा मनुष्याला वाटतं तो अपघात आहे, पण खरा अपघाती काहीच गोष्ट नसते. अपघात म्हणजे नियतीनं लिहिलेली अटळ घटना आहे. राजाच्या डोळ्यातून पाणी उतरू लागलं होतं. मृत्यूच्या इतक्या जवळ पोचून त्याच्याशी समोरासमोर उभं राहून जे काही अनुभवलं होतं ना, ते त्याच्या अंतरात्म्यामध्ये खोलवर परिणाम करत होतं. पण तरीही त्याच्या मनात एक प्रश्न अस्वस्थपणे घुटमळत होता. त्यानं घाबरत विचारलं, पण हे सगळं समजल्यावर की मृत्यू अटळ आहे, नियती आधीच ठरलेली आहे, तरी सुद्धा माणूस प्रयत्न का करत राहतो बरं? तो देवाला का पुजतो बरं? उपाय, यंत्र, मंत्र, तांत्रिक विधी, व्रत, वैकल्य, उपवास यात स्वतःला का गुंतवतो बरं? तो सतत भवितव्य बदलण्याचा प्रयत्न का करत राहतो बरं? बघा, त्याचे हे प्रश्न ऐकून काळ हसायला लागला. तो म्हणाला, राजन, हे अगदी साहजिक आहे, कारण माणूस आशेवर जगतो. आशाचं त्याचं बळ आहे आणि अनेकदा त्याचं दुर्बळपणही बनतं. त्याला वाटतं की प्रयत्नांद्वारे, श्रद्धेने, कर्मकांडांनी तो काहीतरी बदल घडवू शकेल, त्याचं भाग्य वळवू शकेल, मृत्यू टाळू शकेल. हे सर्व क्रियाकांड, मंत्र, तंत्र, उपवास या सगळ्या गोष्टी त्याला एका आंतरिक आधारासारख्या वाटतात. कारण त्याला अंधारात एक दिवा हवा असतो, एक विश्वास हवा असतो. त्या विश्वासाशिवाय त्याचं मन तुटून जाईल. राजा त्या क्षणी पूर्णपणे लक्ष देत होता. त्याला वाटत होतं की काळाची वाणी केवळ त्याला नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे. काळानं पुढं म्हटलं, पण म्हणूनच देवानं माणसाला भविष्य समजण्याची शक्ती दिलेली नाही. ती क्षमता केवळ सृष्टीकर्ता ब्रह्माला, काळाला आणि नियतीला आहे, माणसाला ती नाही. आणि नसावी यामागे एक गहन कारण आहे. समजा की माणसाला आपला मृत्यू कधी आणि कसा कुठे होणार आहे हे समजलं असतं, तर तो प्रत्येक क्षण त्या शेवटच्या विचारांनी पछाडला जाईल. नुसतं जगणं नाही तर श्वास घेणं सुद्धा कठीण जाईल. त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य वर्तमानात राहणार नाही, भविष्यात हरवून जाईल. तो प्रत्यक्ष जगणं विसरेल आणि फक्त मृत्यूची वाट पाहत राहील. जेव्हा एखादा रुग्ण वैद्याकडे जातो ना आणि त्या वैद्याला कळतं की हा रुग्ण आता लवकरच काही दिवसामध्ये मरणार आहे, तर वैद्य रुग्णाला कधी सांगत नाही की तो मरणार आहे. ते जेवढे होईल तेवढे टाळतात. जर वैद्यांनी रुग्णाला सांगितलं ना की तो 1 महिन्यानं मरशील, तर तो रुग्ण फक्त त्या मृत्यूची वाट बघत बसेल, बाकी काहीही करणार नाही ना. राजा विचार करायला लागला. काळानं पुन्हा बोलायला सुरुवात केली. आणि म्हणूनच राजन, देवानं माणसाला
आता ही एक वेळ दिली आहे, तो म्हणजे वर्तमान क्षण. हाच त्याचा खरा अधिकार आहे. या क्षणामध्ये तो सेवा करू शकतो, धर्माचं पालन करू शकतो, प्रेम करू शकतो, ज्ञान घेऊ शकतो. बाकी सगळं त्याच्या हद्दीबाहेरचं आहे. जेव्हा माणूस भविष्य समजून घेण्याच्या मोहात अडकतो ना, तेव्हा तो वर्तमान गमावतो. आणि जेव्हा वर्तमानामध्ये हरवतो, तेव्हा त्याचं जीवन नुसतंच श्वास घेणं उरतं, ते जगणं राहत नाही. समर्थांनी सांगितलेच आहे ना, त्या क्षणी त्याच्या मनामध्ये एक प्रकाश किरण उमटला की प्रयत्न करणं चूक नाही, पण भविष्य बदलण्याच्या अंध आशेनं वर्तमान गमावणं हे खरं दुर्भाग्य आहे. राजानं पुढं अचानक विचारलं, माझ्या मृत्यूबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? काळ म्हणाला, राजन तू खूप हट्टी आहेस. सामान्य व्यक्तीला त्याचा मृत्यू कधी होईल हे सांगितलं जात नाही, कारण त्यामुळं तो आधीच मरायला लागतो. म्हणूनच कोणताही वैद्य एखाद्या मरणाऱ्या माणसाला तो कधी मरणार आहे असं सांगत नाही. चिंता, भीती, अपराधगंड त्याच्या मनाला कुरतडत राहतात. पण तू निराळा आहेस, त्यामुळं मी तुला एक सत्य सांगतो, तुझा मृत्यू वर्षभरानंतर होईल आणि तो तुझ्या स्वतःच्या राजमहालामध्ये सुलीवर चढवून होईल. हे ऐकून राजा हादरून गेला. त्यानं डोळं मिटलं आणि खोल श्वास घेतला. माझं आयुष्य एका वर्षानंतर संपणार आणि तेही माझ्याच महलामध्ये. काय म्हणालात बरं? हो नक्कीच. तू कितीही प्रयत्न केलेस ना, कितीही सावधगिरी बाळगलीस तरी तो टळणार नाही. पण तू राजा आहेस, तुझं कर्तव्य आहे, तू शेवटपर्यंत आपल्या प्रजेसाठी कार्य करत राहावं. मृत्यू अटळ आहे ना, पण त्याआधी प्रत्येक क्षण तुझा आहे. एवढं बोलून काळ अचानक एक घार बांधला आणि आकाशात उडाला. काही वेळानं राजा आपल्या राज्यामध्ये परतला. महालामध्ये पोचल्यानंतर त्याला समजलं की त्याच्या अनुपस्थितीमध्ये राज्य गादीवर त्याचा लहान भाऊ चित्रांगत बसला होता, परंतु त्याच्यावर एक शत्रू राज्याच्या गुप्तहेरानं बाण मारला होता आणि तो मृत झाला होता. हे ऐकून राजा हादरला. काळच ते वाक्य आठवलं, राज्य गादीवर बसलेला राजा तोच मरणार. याचा अर्थ मृत्यू त्याच्या गादीवर बसलेल्या माणसासाठी ठरलेला होता. आणि तसंच सुद्धा झालं. राजा फार दुःखी झाला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यानं आपल्या लहान भावाच्या मृतदेहासमोर उभं राहत प्रार्थना केली, हे परमेश्वर, मी माझा अहंकार बाजूला ठेवतो. मी एक राजा आहे, पण मृत्यूला थोपवू शकत नाही. पण काळाची गती थांबत नाही. भगीरथनं आपल्या भावाचा अंत्यसंस्कार केला आणि पुन्हा राज्यकारभारामध्ये व्यस्त झाला. त्यानं सर्व घटना विसरायला प्रयत्न केला. दिवस गेले, आठवडे सरले, महिने उलटले, 6 महिने पूर्ण झाले. एका रात्री अचानक त्याला स्वप्न पडलं. त्यात त्याने स्वतःला सुलीवर चढताना पाहिलं. घामाघूम होऊन तो उठला. त्याच्या मनामध्ये मृत्यूच्या त्या भयानक क्षणाची आठवण पुन्हा जागी झाली. सकाळी दरबारात त्यानं सर्व मंत्र्यांना बोलावलं. तो म्हणाला, हे मंत्रीगण, माझा मृत्यू निश्चित आहे. मी 6 महिन्यानंतर या महालात सुलीवर चढवून होईल. आपण यावर काही उपाय करूया. एक प्रमुख मंत्री पुढे आला आणि म्हणाला, महाराज, एक मार्ग आहे. आपण राज्यभरातून सर्व टोकदार वस्तू, सुली, भाळे, तलवारी, काटेरी वस्त्र इत्यादी बंद करूया. कोणत्याही ठिकाणी सुळी नसेल तर आपल्याला सुलीवर चढवता येणार नाही. राजाला हे बरोबर वाटलं. त्यानं आज्ञा दिली आणि संपूर्ण राज्यामध्ये फरमान काढण्यात आलं. कोणतीही टोकदार वस्तू महालामध्ये राहणार नाही. सगळं व्यवस्थित सुरू झालं. पण मृत्यूचं सावट त्याच्या मनामध्ये सतत होतं. रात्री त्याला झोप लागत नसे. तो आपली मनस्थिती सुधारण्यासाठी नवे छंद, नवी करमणूक, नवीन कशामध्ये मन गुंतवू लागला. वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला. दिवस सरत होते आणि तोही दिवस आला ज्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता.
त्या रात्री तो फार बेचैन झाला. त्यानं ठरवलं की राजमहालातच राहिलो तर कदाचित मृत्यू नक्की होईल. म्हणून तो एका गरीब भिकाऱ्याच्या वेशात चुपचाप महालातून बाहेर पडतो आणि नगराच्या गल्ल्यांमध्ये फिरू लागतो. अनेक दिवसांपासून नीट झोप न झाल्यामुळं तो अत्यंत थकला होता. एका जुन्या घराच्या कोपऱ्यामध्ये तो जाऊन झोपला. हे घर आहे ना, एक साधा दर्जी राहत असलेलं होतं, जो राजासाठी आणि राणीसाठी खास कपडे शिवत असे. पहाटे काही चोर घरामध्ये घुसले आणि ते कपडे चोरून पळून गेले. सकाळी जेव्हा दर्जी उठला त्याला चोरांचा पत्ता लागला. त्यानं त्या कोपऱ्यात झोपलेल्या अनोळखी भिकाऱ्याला पाहिलं आणि चोर समजून त्याला धरून दरबारात नेलं. दरबारात आता भगीरथीचा मोठा मुलगा, जो आता राजगादीवर बसला होता, तो राज्यकारभार पाहत होता. त्यानं कोणतीही चौकशी न करता त्या भिकाऱ्याला चोर समजून आज्ञा दिली, याला सुळीवर चढवा. या ऐकून राजा भगीरथ, जो भिकाऱ्याच्या वेशात होता, तो जागा झाला. त्याला सर्व कळालं. डोळ्यासमोर एक एक प्रसंग नाचू लागला होता. त्यानं रडत सांगितलं, मंत्रीगण माझ्या पुत्रा, मीच तुमचा राजा भगीरथ आहे. हे जे काही झालं आहे ना, तो एका वर्षापूर्वी झालेल्या भविष्यवाणीमध्ये लिहिलेला आहे. सगळा दरबार हादरून गेला. राजा भगीरथनं थरथरत्या स्वरामध्ये सांगितलं, ही घटना काही साधी नाही. एका वर्षापूर्वी मी मृत्यूचे रूपधारी काळाला स्वतः पाहिलं आहे. त्यानं मला माझ्या मृत्यूची सूचना दिली होती. त्याने सांगितलं होतं की माझा अंत माझ्याच महालामध्ये सुळीवर चढवून होईल आणि तेही आजच्या दिवशी होईल. म्हणून मी राजमहल सोडून भिकाऱ्याच्या वेशामध्ये बाहेर पडलो आणि नियतीपासून कोणी वाचू शकेल. सर्व दरबार निशब्द होता. कोणालाच काही सुचलं नव्हतं. अखेरीस महामंत्री पुढे आला. त्यानं थोडा विचार करून मत मांडलं, हे राजन, आपण अशा धर्मसंकटामध्ये आहोत की कोणताही निर्णय चुकीचा ठरू शकतो. आपल्याला राज आज्ञेचं पालन करावं लागेल, पण त्याच वेळी आपला प्राणही वाचवायचा आहे. मला एक उपाय सुचतो. राजानं डोळ्यात आशेचा एक किरण घेत विचारलं, बोल मंत्री, तू जे सुचवशील ना ते योग्यच असेल. महामंत्री म्हणाला, जर सुळीवर चढवणं अटळ आहे तर आपण त्याचा अर्थ शाब्दिक न घेता सांकेतिक घेऊ. आपण तुम्हाला एक सुईच्या टोकावर काही क्षण बसवू. यात सुलीवर बसवण्याची आज्ञा पूर्ण होईल आणि तुमचे प्राणसुद्धा वाचतील. सर्व सभासदांना हे विचार पटले. काही क्षणाच्या विचारविनिमयानंतर राजाचा पुत्र, जो आता अपराध भावनेने ग्रासलेला होता, तो म्हणाला, बाबा, मी आपल्या आज्ञेचा अवमान केला आहे, पण माझा हेतू कधीही दुष्ट नव्हता. मला माफ करा आणि महामंत्र्यांच्या उपायाला मान्यता देऊन आपले प्राण वाचवा. आज्ञेप्रमाणे महालात एक स्वच्छ आसन तयार करण्यात आलं. एका विशेष तयार केलेल्या सुईच्या टोकावर एक मखमली वस्त्र अंथरलं गेलं. राजास त्या टोकावर बसवण्यात आलं. सभागृहामध्ये शांतता होती. कोणालाही श्वास घेण्याची हिंमत नव्हती. राजा अत्यंत धीटतेनं त्या सुईच्या टोकावर झोपला, पण नियतीला काही दुसरंच मान्य होतं. त्या सुईनं नुकीली टोक थोड्याच वेळामध्ये त्याच्या पाठीत टोचली. क्षणात रक्त उंघळू लागलं. दरबारामध्ये हळकल्लोल उडाला. वैद्यांना बोलावण्यात आलं, पण रक्तस्राव थांबता आला नाही. काही क्षणात राजाच्या चेहऱ्यावर पांढुरकेपणा पसरू लागला. त्याचा श्वासोच्छ्वास मंद झाला. डोळे मिटले. अखेर राजाने आपल्या प्राणांचा त्याग केला. संपूर्ण दरबार, संपूर्ण राज्य, प्रजाजन सगळं हादरून गेलं. राजाचा पुत्र आता थरथर कापत सिंहासनावरून उतरला. त्यानं वडिलांच्या चरणावर डोकं ठेवलं. तेवढ्यात आकाशात एक तेज दिसलं. ते काळाचं स्वरूप. काही क्षणांनी एक आवाज घुमला. तो कोणाचाही नव्हता, स्वतः भगवान शंकरांचा होता. प्रजाजनांनो, मृत्यू कोणालाही वाचवू शकत नाही. जे लिहिलं आहे ना ते नक्कीच घडणार आहे.
राजा भागीरथ याचा मृत्यू सुईच्या टोकावर झाला, ज्याचं भविष्य वाणीपूर्वक ज्ञान दिलं गेलं होतं. पण लक्षात ठेवा, तो मृत्यूही त्याच्या शौर्याचा, त्याच्या संयमाचा आणि त्याच्या स्वीकारशीलतेचा साक्षी होता. समर्थांनी सांगितलंच आहे ना, या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे सत्य हेच आहे ना, माणसानं प्रत्येकाच्या कर्तव्यानुसार वागावं. जेव्हा अंत येईल ना, तेव्हा तो परमेश्वराच्या इच्छेनुसार येईल. पण तोपर्यंत त्यानं आपला धर्म, सत्य, सेवा याचा मार्ग कधी सोडू नये. पण मनुष्य मात्र बघा, जो भक्ती मार्गामध्ये आहे ना, 2 वेळची उपासना करतो, रोज श्रवण करतो, त्याला मृत्यूचं भय आहे का बरं? कधीच नाही. हे मृत्यूचं भय कुणाला आहे? जो भगवंताला मानत नाही, जो भक्ती मार्ग करत नाही, जो उपासना करत नाही, त्याला सर्व टेन्शन जडलेले असतात. पण जो उपासनेमध्ये आहे, श्रावणामध्ये आहे, त्याला मृत्यूचं भय आहे का बरं? काहीच नाही. त्याच्या खिशामध्ये 1 रुपया जरी नसेल ना, तरीसुद्धा तो काय म्हणतो? मी भरपूर आनंदी आहे, माझ्या जीवनामध्ये भरपूर आनंद भरलेला आहे. म्हणून 2 वेळची उपासना करा, श्रवणाला महत्त्व द्या, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.